नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 10 मे. आजही दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर काही भागांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील, कोणत्या भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, त्याचबरोबर कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर जोरदार वारे आपल्याला बघायला मिळू शकतात. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता मध्य महाराष्ट्र तसेच कोकणालगतचा भाग दक्षिण कोकणापर्यंत, त्याचबरोबर इकडं कर्नाटक, तामिळनाडू, इकडं आंध्र प्रदेशपर्यंत मित्रांनो हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बनलेले आहे. त्याचबरोबर कोकण विभागालगतच नाशिक, अहमदनगर तसेच पुणे, त्याचबरोबर कोल्हापूर आसपासच्या परिसरावर एक हवेचे जोड क्षेत्र तसेच कमी दाबाचा पट्टा देखील सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये अरबी समुद्रातून येणारे वारे आणि इकडून महाराष्ट्रातील जे काही पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारे वारे या हवेच्या जोड क्षेत्रामुळे या परिसरामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होऊन या परिसरामध्ये दुपारनंतर लगेच पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार वारे सुटण्याची शक्यता आहे. वाऱ्यासह काही भागांमध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. दुपारी आणि दुपारनंतर लगेच हळूहळू पावसाला पोषक वातावरण या पट्ट्यामध्ये निर्माण होण्यास सुरुवात होईल. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस या भागांमध्ये बघायला मिळू शकतो. सर्वाधिक जोर या पट्ट्यामध्ये आज राहण्याची शक्यता आहे. हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकणार आहे. त्यामुळे इतर भागामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. पुढे आपण बघणारच आहोत. दुपारी आणि दुपारनंतर नाशिकचा दक्षिण परिसर, इगतपुरी, सिन्नर, राजूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी खूप जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच नाशिकचा उत्तरी परिसर, कापरडा, वणी, निफाड वगैरे, सटाणा, सापुत्रा या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये हलकी गारपीट देखील बघायला मिळू शकते. या व्यतिरिक्त मित्रांनो, पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरात देखील पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. लावासा, पुणे, सासवड, राहूर, चाकण, कामसेट या सर्वच भागामध्ये पावसाचे वातावरण दुपारनंतर निर्माण होईल. संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका तर काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती तसेच इंदापूर, करमला, इकडं सोलापूरचा परिसर, सोलापूर, पंढरपूर या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठिकठिकाणी आहे, सर्वत्र नाही. कोकण विभागामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये जो काही नाशिक विभागालगतचा तसेच पुणे विभागालगतचा परिसर आहे या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आज नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच नगरच्या पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत मित्रांनो मराठवाड्यात देखील काही भागामध्ये पावसाचे वातावरण बनेल. त्यामध्ये अहमदनगर जिल्हा आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाचे वातावरण राहील. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच बीड, परभणी या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी पावसाचे वातावरण बनण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे विभागात देखील ठिकठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत संपूर्ण पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. सर्वदूर पाऊस जरी नसला तरी पण ठिकठिकाणी मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. वादळी वारे या परिसरामध्ये बघायला मिळतील. दुपारनंतर मित्रांनो हा जो परिसर आहे नाशिक, अहमदनगर तसेच मराठवाड्याचा बीड, परभणी तसेच छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील. वाऱ्याचा वेग ताशी 80-90 किलोमीटर राहू शकतो. त्याचबरोबर इकडे नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये देखील वातावरणात बदल होईल. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये जरी पावसाचा जोर नसला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे कापसी, कंकेर, गोंदिया वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल. वाशिमच्या तुरळक परिसरामध्ये, बुलढाण्याच्या तुरळक परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. मुख्यत्वे करून घाट माथ्याच्या परिसरामध्ये पावसाची आज शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. बऱ्यापैकी पावसाचा जोर कमी राहील. तरी पण मालेगाव, साक्री, अहवा, नवापूर वगैरे या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी
वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक पावसाचा जोर नाशिकचा पश्चिम पट्टा, नाशिकचा आसपासचा परिसर, नगरचा पश्चिम भाग, त्याचबरोबर पुणेपर्यंत इकडे सोलापूरमध्ये विखुरलेल्या स्वरूपात राहील. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये विखुरलेल्या स्वरूपात. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. ही होती दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.